श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आम्ही समर्थांची लेकरे या चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सर्व स्वामी भक्त हो, मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास श्री विष्णू सहस्रनामावलीचे महत्त्व सांगणार आहे. आपल्या जीवनामध्ये विष्णू सहस्रनामावली किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात आपणास सांगणार आहे. याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी श्री गुरुचरित्र पारायण करत असताना विष्णू सहस्रनामावली का केली जाते हेही तुम्हाला सांगणार आहे. आणि यासाठी व्हिडिओ हा पूर्णपणे पहा, कोणत्याही प्रकारे स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर आपण सर्वजण मिळून श्री विष्णू सहस्रनामावलीचे महत्त्व जाणून घेऊयात. तुमची कुठलीही इच्छा असो किंवा कुठलीही समस्या असो, ही विष्णू सहस्रनामावलीच्या जप अनुष्ठानाने पूर्ण होते म्हणजे होतेच. विष्णू सहस्रनामावलीचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व किती आहे हे आपल्याला जर थोडक्यात सांगायचं झालेच मी तुम्हाला सांगते नक्कीच. माझ्याकडे बघा, हा सद्गुरू वचनचा हा ग्रंथ आहे माझ्याजवळ. हा ग्रंथ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथे स्वामी समर्थ मठातून प्राप्त होतो. हा सर्वांसाठी परमपूज्य गावडे काका यांनी उपलब्ध करून दिलेला सिंधुदुर्गवासियांसाठी. तर त्यामध्ये अतिशय छानपैकी विष्णू सहस्रनामावलीचे महत्त्व सांगितलेले आहे. ते तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐका. जो या सहस्रनामाचे जप मनन व अनुष्ठान करील त्याचे या लोकी व परलोकी कल्याण होईल. ब्राह्मण ज्ञान विज्ञानामध्ये प्रवीण होईल. क्षत्रिय राज्य शासन व्यवस्थेत यशस्वी होईल. वैश्य धनधान्य आणि समृद्ध होईल. शूद्र सुखी होईल. धर्माची इच्छा करणाऱ्याला धर्म प्राप्त होईल. धनाची इच्छा करणाऱ्याला धन मिळेल. कामोपभोगाची इच्छा करणाऱ्याला सर्व प्रकारचे इष्ट कामोपभोग धर्मानुकूल राहून प्राप्त होतील. संततीची इच्छा करणाऱ्याला संतती प्राप्त होईल. रोगी रोगापासून मुक्त होईल. भ्यालेला भयापासून मुक्त होईल. आपत्तीमध्ये पडलेला आपत्तीपासून सुटेल. पुष्कळ यश व ज्ञातीमध्ये प्रमुख स्थान, उत्तम कीर्ती व स्थायी ऐश्वर्य प्राप्त होईल. याचबरोबर वीर्य व तेज प्राप्त होईल. तसेच जो कोणी हा विष्णू सहस्रनामावलीचा जप करत असतो, जो कोणी अनुष्ठान करत असतो, तो बल रूप व गुणांनी युक्त होईल. थोडक्यात काय तर विष्णू सहस्रनामावली एवढी प्रचंड ताकद आहे की अशी ज्या समस्येचे निवारण ह्या विष्णू सहस्रनामावलीमुळे होणार आहे. तुमची कुठलीही समस्या असू दे, कोणतं संकट असू दे, कोणतंही दुःख असू दे, कोणताही त्रास असू दे, हा विष्णू सहस्रनामावलीतून नक्कीच कमी होणार आहे. आणि श्री विष्णू म्हणजेच हे कोण आहे तर ते आपल्या पितरांना मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी किंवा पितरांना सद्गती प्राप्त करून देणारे ही एक देवता आहे. आणि जो ह्या विष्णू सहस्रनामावलीचे पठण करतो ना, त्याच्यावरील प्रखर पितृदोषसुद्धा निवारण होतो, जो कोणी अनुष्ठान करेल त्याचा. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताकडे ही श्री विष्णू सहस्रनामावली असणे गरजेचंच आहे. ही श्री विष्णू सहस्रनामावली ग्रंथाचे दुकान असेल किंवा धार्मिक पुस्तकांचे जिथे दुकान असेल किंवा तिथे हे मिळून जाईल. आणि तुमच्याजवळ ही असलीच पाहिजे, प्रत्येकाकडे असलीच पाहिजे. श्री गुरुचरित्र पारायण करत असताना आपण श्री विष्णू सहस्रनामावली का वाचतो हे तुम्हाला आता सांगणारच आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. तर इथे लक्षात घ्या सर्वजण की गुरुचरित्राचं पारायण कधीही करायचं असेल तरी ही एक अट घातली जाते किंवा नियमामध्ये धरली जाते की पारायण करत असताना संध्याकाळी श्री विष्णू सहस्रनामावली ही वाचलीच पाहिजे. याचं कारण असं आहे की श्री गुरुचरित्राचे पारायण ही अत्यंत पवित्र अशी सेवा आहे, अत्यंत पवित्र अशी सेवा आहे. आणि ह्या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण जेव्हा ही सेवा करत असतो त्यावेळी आपल्याकडून कळत नकळत जाणते अजाणतेपणी अनेक चुका होत असतात. ह्या चुका कोणत्याही असू शकतात. काया वाचा आणि मन या तिन्ही दृष्टिकोनातून आपल्याकडून जाणते अजाणतेपणी अनेक अपराध अनेक चुका होत असतात. वाईट विचार येत असतात आपल्या मनामध्ये.
जरी आपण मुखातून काही बोललो नाही तरी मनामध्ये वाईट विचार चालू असतात. पारायणाला बसलो तरी आपल्या मनात किंवा चुकीचे विचार येत असतात. यासाठी विष्णू सहस्रनामावली वाचलीच पाहिजे असे सांगितले जाते. त्यामुळे काय होतं की हे 7 दिवसाचे जे पारायण आहे ते चालू असताना आपल्याकडून होणाऱ्या ज्या चुका होतात त्याबद्दल आपण माफी मागत असतो असे म्हटलात तरी चालेल. म्हणून श्री गुरुचरित्र पारायण चालू असताना श्री विष्णू सहस्रनामावली ही वाचलीच जाते. आणि ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती. झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद.